श्री कोचिंग क्लासेसमध्ये सर्व विद्यार्थी व पालकांचे हार्दिक स्वागत। आज आपण विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित केलेला आहे, ज्या माध्यमातून आमचा आणि विद्यार्थ्याचा दररोजचा संपर्क येतो। तुमचा आणि विद्यार्थ्यांचा पण तुमच्या घरी दररोज संपर्क येतो, पण हा कुठेतरी सुसंवाद सगळ्यामध्ये साधला गेला पाहिजे। विद्यार्थी आमच्याशी निगडीत राहतात, पालकांशी निगडीत राहतात, पण कुठेतरी या तिघांचा पण एका ठिकाणी संगम झाला पाहिजे। तिघांच्या समोर हा पालक मेळावा घ्यावा या उद्देशाने हा पालक मेळावा ठेवलेला आहे। मागच्या 2 वर्षानंतर कोरोनाच्या काळानंतर हा पहिलाच पालक मेळावा आहे। पालक मेळाव्यामध्ये मुद्दाम विद्यार्थी आणि पालक सगळ्यांनाच बोलवलेला आहे। त्यामागचं कारण काय म्हणलं तर की ज्या काही आम्हाला वाटलेल्या गोष्टी आहेत, ज्या काही तुमच्या विद्यार्थ्याबद्दल तुमच्या काही गोष्टी आहेत, या एकमेकांसमोर आपण चर्चा करावी, जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये चांगली प्रगती होईल। कारण मागच्या 2 वर्षामध्ये जे प्रचंड असं कोरोनाचं महासंकट होतं, त्याच्यामध्ये इतके बिकट मानसिकता झालेली विद्यार्थ्यांची, याचा अनुभव तुम्हालाही घरी पालक म्हणून येतो। आता सध्या जे 9वी मध्ये आहेत विद्यार्थी, ते कुठेतरी आत्ता ह्या वर्षी त्यांची 9वी व्यवस्थित गेलेली आहे, नाहीतर त्यांची 7वी आणि 8वी ही पूर्णपणे कोरोनाच्या या महासंकटामध्ये गेलेली आहे। 7वीत असणारा विद्यार्थी तर 4थीतून डायरेक्ट 7वीत आलेला आहे। 5वी 6वी त्याची अशीच गेलेली आहे। त्यामुळे या गोष्टीचा कुठेतरी आपल्याशी सुसंवाद साधावा, नेमका त्यांच्या प्रगतीमध्ये। आता बघा, तुम्हालाही त्या गोष्टीची जाणीव होत आहे की विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्याचा त्याच्यामध्ये दोष नाही। विद्यार्थी नियमितपणे अभ्यास करणे, नियमित शाळेला जाणे, नियमित क्लास करणे, या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी सुसंगतता अजूनही आली नाही असं मला वाटतंय। मग ती आणण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण विद्यार्थ्यांना दोष देऊन नाही चालणार। पालक आणि शिक्षक म्हणून आपण त्यांच्या मानसिकतेचा विचार करून काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामध्ये परत पहिलेसारखे सगळ्या गोष्टी येतील। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे पालक मेळावा घेण्यामागे, की नवीन शैक्षणिक धोरण येणार आहे। नवीन शैक्षणिक धोरण गेल्या 34 वर्षाचा जो पॅटर्न आहे, म्हणजे तुम्ही आम्ही शिकलेला जो पॅटर्न आहे, तो पूर्णपणे आता बदलणार आहे। बदलणार आहे म्हणजे काही वेगळं होणार नाही। 1ली ते 4थी प्राथमिक होता, आता 1ली ते 5वी प्राथमिक झालेला आहे। 5वी 6वी 7वी होतं, आता 6वी 7वी 8वी झालेला आहे। 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी वेगवेगळं होतं, आता 9वी 10वी 11वी 12वी होणार आहे। नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तरी 10वीचं बोर्ड राहील न राहील याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या कालांतराने पुढे येतील। त्याच्यावर 100% मी किंवा अजून कोणीही सांगू शकत नाही की 10वी बोर्ड राहील किंवा न राहील। बरोबर आहे? माझ्या मतानुसार राहणं गरजेचं आहे, कारण पालक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून किंवा शिक्षक म्हणून आम्ही ज्या पद्धतीनं 10वीच्या विद्यार्थ्यावर लक्ष देतो किंवा तुम्ही आम्ही लक्ष देतो, त्या पद्धतीनं आपण 7वी 8वी 9वी मध्ये लक्ष देत नाही। आणि ते कशा पद्धतीने लक्ष, समजा योगायोगानं तो बोर्ड राहिलाच नाही, कॅन्सल झाला आणि डायरेक्ट 12वीला तो बोर्ड आला, तर या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपण करून घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे
आपल्यालाही माहित नाही आणि बघता बघता वेळ निघून जाईल आणि कधी आता समजा आता सध्या या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ह्या वर्षीची 10वी बोर्ड होणार आहे पक्का आहे, पुढल्या वर्षी नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण आहे काय फक्त तुम्ही ऐकत आहात, बरोबर आहे. ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्किल्ड बेस शिक्षण येणार आहे, म्हणजे आपण जे पारंपरिक शिकत आलेलो आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल होणार आहे. आपल्याला एखादा विषय म्हणजे आता आपण 11वी 12वी सायन्स करत आहोत तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी हे विषय राहायचे, पण आता त्याच्याबरोबर आपण एखादा आर्ट संगीत हा सुद्धा विषय आपण घेऊ शकतो. ते आता आल्यानंतर त्याच्यावर भरपूर म्हणजे जे कोणी त्याच्यातले ज्येष्ठ संशोधक आहेत त्यांनी सुद्धा त्याच्याबद्दल असं काही स्पष्ट मत सांगितलेलं नाही. आता मी या ठिकाणी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी मॅथ सायन्स आणि इंग्लिश या 3 विषयाचे रेग्युलर क्लासेस घेतो, ज्यामध्ये कधी तुम्ही विद्यार्थी इथं परीक्षा होतात. आता काय सगळ्या गोष्टी मी थोडंसं पॅटर्न सांगतो अगोदर आपला रेग्युलर, ज्या पॅटर्न मध्ये पालक म्हणून तुम्हालाही त्या गोष्टी माहित आहेत किंवा तुम्हीही काय केलं पाहिजे. पालक म्हणून तुम्ही आम्हाला काही सूचना केलात तर आम्हीही त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. पूर्ण 5वी ते 9वी पर्यंतचा पॅटर्न आमच्याकडे असा आहे, तसं आपल्याकडे पूर्ण 1ली पासून क्लासेस आहेत, 1ली ते 12वी पर्यंतचे क्लासेस आहेत. पण आता थोडंसं मी 5वी ते 9वी पर्यंतचा पॅटर्न काय आहे ते सांगतो. मॅथ्स असेल किंवा सायन्स असेल या विषयासाठी आम्ही धडा झाला की विद्यार्थ्यांचा याच ठिकाणी आम्ही अभ्यास करून घेतो. आता उदाहरण सांगायचं झालं तर धडा झाल्यानंतर तुम्हालाही त्या गोष्टी अनुभवायला येतात बघा. धडा झाल्यानंतर आम्ही 1 दिवस त्याचं पुस्तकाचं रिव्हिजन म्हणून या ठिकाणी करून घेतो. 9वीला तो पॅटर्न राहत नाही, 9वीला वेगळा असतो. 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांना चॅप्टर झाला, मग मॅथचा असेल किंवा सायन्सचा असेल, चॅप्टर झाल्यानंतर आम्ही 1 दिवस पुस्तकाचं रिव्हिजन करतो. त्या पुस्तकाच्या रिव्हिजन मध्ये आम्ही त्या धड्यातले सगळे गणित आमच्या समोर सोडवून घेतो. विद्यार्थ्यांचा ते पूर्ण चेक करतो वही आम्ही. दुसऱ्या दिवशी एक आम्ही परीक्षेची पूर्वतयारी म्हणून एक वर्कशीट देतो. ज्या वर्कशीट सोडवल्यानंतर मग 3ऱ्या दिवशी आम्ही परीक्षा घेतो. आता साधारणतः मला आलेला अनुभव काय आहे म्हणजे ज्या दिवशी पुस्तकाचं रिव्हिजन किंवा ज्या दिवशी वर्कशीट राहते त्या दिवशी तुम्हाला विद्यार्थी घरी सांगतात की आज रिव्हिजन आहे, आज काही सर शिकवित नाहीत, बरोबर, आणि मी काय आज जात नाही, बरोबर आहे का. हे अनुभव सगळ्या पालकांना असेल, विद्यार्थी मुद्दाम त्यांच्या समोर सांगलालोय मी. मग असं झाल्यानंतर काय होतंय, तुमची थोडीफार मानसिकता होते की जाऊ दे आज सर शिकवत नाहीत तर मग बस घरीच, बरोबर आहे का. पण मला सांगा 8 ते 10 दिवस लागतात एखादा चॅप्टर शिकवायला. कधी कधी मोठा चॅप्टर असेल तर 15 दिवस लागतात. त्या 15 दिवसामध्ये ते 10 ते 15 दिवसामध्ये तुमचा विद्यार्थी जेवढा रेग्युलर आलाय त्याच्यापेक्षा महत्वाचं त्या रिव्हिजनला येणं गरजेचं आहे. आता सकाळी 7वीचा क्लास असतो, सकाळी 6:30च्या आसपास. हिवाळ्यामध्ये थंडीचे दिवस आहेत, तुम्ही पालक म्हणून तुम्हालाही वाटतंय की जाऊ द्या सर शिकवत नाही थांबा, पण त्या टायमाला तो विद्यार्थी मी घरी करतो म्हणतात रिव्हिजन, पण ते कुठेही विद्यार्थी करत नाहीत. ही आम्हाला झालेली माहिती. मग तुम्ही पालक म्हणून मला म्हणायचं आहे, मी तुम्हाला विनंती करतो की अशा ह्या पॅटर्न मध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा तुमच्याकडून हे विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी तुमचा विद्यार्थी दररोज क्लासला येणं गरजेचं आहे. शक्यतो कुठली तर सुट्टी शिवाय कधी सुट्टी राहत नाही आपल्या क्लासला. म्हणजे साधारणतः वेळा अमावस्या असेल, लक्ष्मी असेल, असे मोठे सण सोडलं
तर आपल्या क्लासला कधीही सुट्टी राहत नाही. मागा मला आलेला अनुभव सांगतो. एक 12वीच्या विद्यार्थ्याचे पालक आले होते आणि मध्ये 2-3 दिवस सुट्ट्या आहेत म्हणून सांगितले पालकांना. आणि पालक, आता तुमचंही चूक नाही, तुम्हालाही वाटते की बाबा सुट्ट्या आहेत म्हणल्यानंतर असतील असं वाटतंय. तर मला असं म्हणायचं आहे की कधी जर असा प्रसंग आला, म्हणजे जिथं सण नाही किंवा कुठली काही अडचण नाही त्या ठिकाणी जर विद्यार्थी तुम्हाला सुट्टी वगैरे म्हणत असेल तर तुम्ही आम्हाला एक फोन करून विचारायला पाहिजे की बाबा खरंच सुट्टी आहे का. त्याच्यामुळं का होईल, तुमचा विद्यार्थी अशा गोष्टी, विद्यार्थी आहेत ते चिखलाचे गोळे आहेत, त्यांचा संपूर्ण विकास अजून झालेला नाही, त्यांना वळण लावायचं काम पालक, आई वडील म्हणून तुमचा आणि शिक्षक म्हणून आमचा आहे. तर त्यांच्या चुका आपल्याला दुरुस्त करण्यासाठी थोडंसं पालक म्हणून तुम्ही सुद्धा सतर्क राहायला पाहिजे, हे मी तुम्हाला विनंती करत आहे. बऱ्याचदा असं होतं सरनी परीक्षा, मग तसाच विज्ञानचा पण पॅटर्न आहे, रिव्हिजन, नोट्सचं रिव्हिजन, मग परीक्षा. म्हणजे आम्ही तुमच्यासाठी एक एवढी सोपी गोष्ट करायला आहे की मॅथ, सायन्स आणि इंग्लिशसाठी तुम्हाला घरी त्या विद्यार्थ्याचा, त्या विषयाचा अभ्यास करून घ्यायचं नाही. मग मला सांगा, ही तुमच्यासाठी आणि विद्यार्थ्यासाठी सोपी गोष्ट आहे की नाही. त्या विषयाचा जर आम्ही इथंच अभ्यास, आता 9वीचा वर्ग असेल, 9वीच्या वर्गाला धडा झाला की टाइम टेबल देतो आम्ही 8 दिवसाचा, ते या ठिकाणी करतो, ॲब्सेंट राहणाऱ्याला मारतो, शिक्षा करतो, सगळ्या गोष्टी करतो. पण मला जरा करोना नंतर जाणवलेली गोष्ट आहे म्हणून मी खास पालक मेळावा बोलवलेला आहे की ॲब्सेंटीच्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी बी सतर्क नाहीत आणि पालक म्हणून पालक पण तेवढं त्याला सिरियस घेणं गेले. तर ही गोष्ट एक मला जाणवलेली आहे, त्याच्यावर पालक म्हणून तुम्ही थोडं सतर्क. काही असेल तुम्ही विद्यार्थ्याला रेग्युलर क्लासला पाठवणं गरजेचं आहे. इंग्लिश सारख्या विषयामध्ये आम्ही पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी परीक्षा घेतो. तर या सगळ्या गोष्टी करत असताना अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे, सहज तुम्हाला परीक्षा झाली, पेपर दाखव किती मार्क पडले म्हणले की सरळ सरळ विद्यार्थी सांगतात सरनी पेपर दिले नाहीत. बरोबर आहे, इकडे पुढे या की इकडं. सरळ सरळ विद्यार्थी सांगतात की पेपर दिले नाहीत. मग अशा वेळेस का, म्हणजे मी काय म्हणतोय की तुम्ही म्हणायला पाहिजे, तुम्ही एक पालक म्हणून तुम्ही आम्हाला सुद्धा जाब विचारायला पाहिजे की सर तुम्ही पेपर का देत नाहीत. मी सांगतो या विद्यार्थ्याच्या समोर, सगळ्यांच्या समोर, 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही पेपर चेक करून वर्गात स्वतः, मी असेल, इंग्लिशला शिंदे सर असतील, सायन्सला स्वामी सर असतील, आम्ही स्वतः तुम्हाला पेपर देतो. आता ह्याच्यामुळे का होतंय, विद्यार्थ्याला कुठेतरी कमी मार्क पडतात म्हणून तुम्हाला ते मार्क लपवण्यासाठी विद्यार्थी सांगतात की पेपर आम्हाला दिले नाहीत. मग अशा वेळेस मला म्हणायचं आहे की तुम्ही सुद्धा, आता मी इथं मुद्दाम असं या ठिकाणी की दररोज हजेरी घेऊन, दररोज तुमचा विद्यार्थी आला नाही म्हणून दररोजच्या दररोज ऑफिस मधून फोन येतो. आता काही जणाला जर ॲब्सेंट राहिल्यावर फोन येत नसेल तर त्याचे पण कारण आपण शोधले पाहिजेत. तुम्ही दिलेला किंवा विद्यार्थ्यांनी दिलेला नंबर बरोबर आहे का, चुकीचा आहे का. बऱ्याच वेळेस आम्हाला असा अनुभव येतो की विद्यार्थी आमचा नंबर, तुमचा मोबाईल घेऊन त्याला रिजेक्ट लिस्ट मध्ये टाकतात. तेवढी ही पिढी हुशार आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे मी हे सगळं का सांगतोय, म्हणजे ह्या गोष्टी दुरुस्त होणं गरजेचं आहे. बऱ्याचदा बघतो आम्ही की ज्या वेळेस ते पालक म्हणतात की तुमचा फोनच येत नाही, आम्हाला हेच येत नाही, कंप्लीट प्रत्येक ह्या करोनाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्ग वाईज वेगळे कोऑर्डिनेटर नेमलेले आहेत. आम्ही शिकवणारे सोडून प्रत्येक वर्गाला एक व्यक्ती कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो, ज्याचं काम आहे तो विद्यार्थी प्रेझेंट, ॲब्सेंट. आता गेल्या जून पासून तुमच्या विद्यार्थ्याची सगळी हजेरी, आतापर्यंत झालेल्या परीक्षा आणि त्याला पडलेले मार्क हे फाईलमध्ये आज आमच्या जवळ आहेत. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याचं जाताना बघून जाऊ शकता. मला काय म्हणायचं आहे, हे तुम्हाला मी बोलवल्यावर तुम्ही बघावं असं नाही.
तुम्ही किमान महिन्यातून एकदा तरी तुमच्या विद्यार्थ्याची प्रगती बघा. दुसरी गोष्ट सांगतो की प्रत्येक पालकाचे कारण असते आम्हाला वेळ नाही, बरोबर आहे. त्याच्या पुढे तुम्हाला आम्ही सुविधा म्हणून सांगतो, तुम्ही आता प्रत्येक वर्गाच्या कोऑर्डिनेटरला सर कोणते, त्यांचा मोबाईल नंबर कोणता आहे सांगतो तुम्हाला. आम्ही तुमच्या म्हणजे विद्यार्थ्यासाठी तुम्ही फक्त फोन करायचा त्या कोऑर्डिनेटरला, तो फाईल घेऊन तुमच्या घरी येऊन तुमच्या विद्यार्थ्याची प्रगती काय आहे का नाही सगळं सांगेल. आणि हे जोपर्यंत तुम्ही पालक म्हणून विचारायला चालू करणार नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यामध्ये सतर्कता येणार नाही, त्याच्यावर थोडाफार अभ्यासाबद्दल त्याला सिरियस वाटणार नाही. तुम्ही यायची गरज नाही, तुम्ही आलात तर खूपच चांगला, आम्हाला आनंद होईल. पण तुमच्या त्या रोजच्या रुटीनमध्ये जर तुम्हाला येणं होत नसेल तर तुम्ही त्या कोऑर्डिनेटर मध्ये, आता 9वीला पांढरे सर आहेत, 8वीला सागर सर आहेत, 7वीला बालाजी सर आहेत, 7वी 8वी 9वीच्याच पालकांना बोलवलेला मुद्दाम, त्यांनी त्या कोऑर्डिनेटरला जर घरी बोलवलात तर तुमच्या विद्यार्थ्याला किती मार्क पडलेत, का पडलेत तुम्ही बघा. कोणत्या तारखेला परीक्षा झाली आहे, किती मार्क पडलेत, कमी पडलेत तर का कमी पडलेत, विद्यार्थ्याला विचारा. आम्हाला येऊन जाब विचारा. आम्हाला जोपर्यंत तुम्ही जाब विचारत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा 100% सतर्क राहत नाही. तर हे कुठेतरी झालं पाहिजे, ही माझी शिक्षक म्हणून एक खंत आहे बघा पालकाच्या समोर. तुम्ही मी माझ्याबद्दल खंत व्यक्त करावी. तुम्ही आणि हे जोपर्यंत आपण एकमेकाला सांगणार नाहीत, बोलणार नाहीत तोपर्यंत त्याच्या विद्यार्थ्यामध्ये प्रगती होणार नाही, त्याच्यावर काही दबाव येणार नाही. सहज विद्यार्थी ॲब्सेंट म्हणजे कसं झालंय, आता शिक्षा करायचं प्रमाण कमी झाले सांगतो तुम्हाला, कारण त्याला भरपूर कारण आहेत. काही पालकांनाही आवडत नाही, बरोबर आहे. आणि सरळ सरळ पहिल्याच्या काळासारख्या शिक्षा, तरी आमच्याकडे शिक्षा आहे, आलं का लक्षात. पण त्याचं प्रमाण कुठेतरी कमी होतंय, कारण कायद्यानं भरपूर बंधनं घातलेले आहेत त्या गोष्टीला, त्याच्यामुळे आम्हाला हे त्या गोष्टीला मर्यादा येतात. जोपर्यंत विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ह्याचा त्रिकोण कंप्लीट होणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणार नाही. म्हणून त्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला तुमच्या समोर घरपोच सेवा द्यायला तयार आहोत. तुम्ही इथं जरी नाही आलात तरी तुमचा विद्यार्थी जर तुम्हाला म्हणत असेल की सरनी 3 धडे झालं परीक्षा घेतल्यात, एक बी पेपर दिले नाहीत म्हणत असतील तर 1 मिनिटात आमच्याकडे फोन करा, त्या सरला बोलवून घ्या, तो तुम्ही जाब विचारा. तुम्हाला कारण आहे, तुम्ही आम्हाला फीस देता, तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही आम्हाला जाब विचारला पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हणलालोय की तुम्ही असं करायला पाहिजे तसं तुम्ही पण विचारलं पाहिजे, करायला पाहिजे. ह्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे मला ही गोष्ट म्हणजे कसं सांगतोय, करोनाच्या अगोदरच्या गोष्टीमध्ये खूप सतर्क होते. ह्या करोनाच्या महामारीनं खूप मोठं नुकसान केलंय सगळ्याच बाबतीमध्ये, सगळ्यांचीच मानसिकता. तर आता आपल्याला ते विसरून जावं लागेल आणि आपल्या विद्यार्थ्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीनं ते करावं लागेल. कारण हे 3 विषय एवढे महत्त्वाचे आहेत विद्यार्थ्याच्या दृष्टीनं, मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश, की ज्याच्यासाठी म्हणजे पुढे भविष्याचे विषय आहेत. हे 11वी 12वी गेलात, कुठं जरी गेलात. आता बघा थोडासा पॅटर्न कसा आलेला आहे. आता सगळं काही, आता जर समजा योगायोगानं 10वीचं बोर्ड कॅन्सल झालं तर सगळं विद्यार्थ्याचं येऊन ठेपणार आहे 12वी झाल्यानंतर. नीट, जेईई असेल, डॉक्टर व्हायचं असेल नीटची परीक्षा क्वालिफाय व्हावं लागतं, इंजिनिअरिंग करायचं असेल तर जेईची परीक्षा क्वालिफाय व्हावं लागतंय, MST CET, आणि एकच परीक्षा घेणार आहे NET आता पुढं. मग त्याच्यासाठी आपल्या विद्यार्थ्यामध्ये कशा पद्धतीनं बदल झाले पाहिजेत, कशा पद्धतीनं पॅटर्न बदलला पाहिजे. आता वरचेवर पॅटर्न बदलत चाललाय. विद्यार्थ्यांचा 10वी पर्यंत परीक्षा पद्धती ही वेगळी आहे आणि 11वी 12वीला गेल्यावरची परीक्षा पद्धत वेगळी आहे. कशी वेगळी आहे? 10वी पर्यंत एक प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर 10 ओळीत असेल, 5 ओळीत असेल, 3 ओळीत असेल, 2 ओळीत असेल, अशा पद्धतीची परीक्षा पद्धती आहे. पण ज्यावेळेस आपले विद्यार्थी 11वी 12वीला तयारीला जातात
त्यावेळेस आता ह्या ज्या काही परीक्षा आहेत त्या पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या परीक्षा आहेत। एक प्रश्न असतो, त्या प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात, कुठेही लिखाण करायचं नसतं, ज्या ज्या काही आयडियाज असतात त्याप्रमाणे त्या 4 पैकी एक प्रश्न करेक्ट आहे तो लिहायचा असतो। प्रश्न चुकला तरी मार्क कटतात, त्याला निगेटिव्ह मार्किंग म्हणतात। आलं का लक्षात? नीट जेईचा पॅटर्न असेल तर एक प्रश्नाला 4 मार्क आहेत। समजा तुमचा प्रश्न चुकला तर तुम्हाला पडलेल्या मार्कातला 1 मार्क कट होतो। समजा उदाहरण तुम्हाला सोपं सांगतो समजण्यापुरतं, 25 प्रश्न आहेत, 4 मार्काचा प्रश्न म्हणजे एक 100 मार्काची परीक्षा आहे। तुमच्या विद्यार्थ्यांनी जर 20 प्रश्न बरोबर आले आणि 5 प्रश्न जर समजा त्याचे चुकले तर 20 चौक 80 आणि 5 चुकलेल्या प्रश्नाचं 25% कमी, असं 5 मार्क कमी, असं 75 मार्क पडतात। मग जर समजा त्याला प्रश्न येत नाहीत म्हणून जर ते 5 प्रश्न सोडवले नसते तर त्याला 80 मार्क पडले असते। मग ही सगळी गोष्ट जी आहे, आता बरेच जण म्हणतात की आमच्या विद्यार्थ्यांना 11वी 12वीला सायन्स करायचं नाही। तुम्ही आज घडीला जी काही पद्धती आहे, तुम्ही कुठलंही जरी गेलात, 11वी 12वी गेलात, MPSC गेलात, UPSC गेलात किंवा साधं सरकारी नोकरीमध्ये चपराशाच्या नोकरीपासून ते तहसीलदार जिल्हाधिकाऱ्याच्या नोकरीपर्यंत जी परीक्षा होते ती परीक्षा ही याच पद्धतीने होते, ऑब्जेक्टिव्ह टाइप। मग आपल्या लेकरांना ह्याच्या बरोबर सब्जेक्टिव्ह बरोबर आपल्याला ऑब्जेक्टिव्हची पण तयारी करायला पाहिजे। मग आता हे सगळं मी सांगलोय तुम्हाला पाहिजे तर त्याच्यासाठी काय आम्ही करणार आहोत आणि तुम्हाला काय करायचं आहे ह्याबद्दल या ठिकाणी सांगायला पॅटर्न सांगितला, परीक्षा, रेग्युलॅरिटी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या। त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला आम्ही घरपोच देऊ सगळं। तुमच्या विद्यार्थ्याचा प्रगतीचा अहवाल तुम्ही फक्त फोन करा, तुमच्या घरी येऊन तुमच्या विद्यार्थ्याला समोर बसवून आमचे कोऑर्डिनेटर तुम्हाला सांगतील महिन्याभरात तो किती दिवस आलाय, किती दिवस ॲब्सेंट आहे, ॲब्सेंटचं कारण तुम्हाला माहित आहे का, त्याला माहित आहे का, हे सगळं तर होईलच। आत्ता आम्ही गेल्या महागाई 2 वर्षाखाली कोरोनाच्या आधी पण तो पॅटर्न घेत होतो। कोणता तर दर रविवारी आम्ही विद्यार्थ्यांना अशा परीक्षेच्या तयारीसाठी आम्ही काही वर्ग घेत होतो। मग त्यावेळेस ते वर्ग घेत असताना आमची मार्गदर्शन करणारी टीम कमी होती। आता योगायोगानं 11वी 12वीच्या नीट जेईसाठी आम्ही सगळा बाहेरला स्टाफ मागवलेला आहे। आता जे की तुमच्या समोर बसलेले आहेत हे सगळे नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये यांचा शिकवलेला अनुभव आहे। आकाश, बायजूस, ज्युपिटर, फिट जेई अशा काही नामांकित संस्थेमध्ये घेतलेले आहेत। त्यांचा मूळ उद्देश 11वी 12वी आहे। 11वी 12वीला शिकवत आम्ही फाउंडेशन कोर्स पण चालू केलेला आहे। त्या कोर्सला काही जणांना वेळेच्या अभावी जॉईन करणं होत नसेल, काही हरकत नाही। आम्ही तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, आता नीट ऐका, खूप महत्त्वाचं आहे, आम्ही तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कुठलीही त्याची वेगळी फीस न घेता दर रविवारी 3 तासासाठी आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी हे जे 4 विषय आहेत, या 4 विषयासाठी आम्ही या एक्सपर्ट टीमच्या माध्यमातून तुमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। हे असे महिन्याचे पूर्ण रविवार शिकवतील आणि शेवटच्या रविवारी जी तुमच्या विद्यार्थ्याची परीक्षा होणार आहे भविष्यात 11वी 12वी, त्या पद्धतीची परीक्षा आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांची घेणार आहे। आता हे सगळं शिकत असताना आम्ही तुम्हाला म्हणजे सगळ्याच आमच्या ट्युशनच्या विद्यार्थ्यांना रेग्युलर फाउंडेशन करायचं आहे, तुम्ही दररोज बी येऊ शकता, त्यांचा दररोजचा बी फाउंडेशनचा क्लास आहे। पण ज्यांना दररोज काही कारणास्तव येणं होत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नवीन 13 रविवारचा आम्ही प्रोग्राम तयार केलेला आहे। 13 रविवार मिळतात आजपासून 31 मार्च पर्यंत।
त्या 31 मार्च पर्यंत 13 रविवारमध्ये जानेवारी महिन्यामध्ये 5 रविवार आलेले आहेत. पहिल्या 4 रविवारी आम्ही 3 तासाचा क्लास घेणार आहे. 45 मिनिटाचे 4 विषयाचे क्लास घेणार आहेत. शेवटच्या रविवारी त्याच्यावर नीट जेईच्या सारखी परीक्षा होणारी आहे. असं फेब्रुवारी आणि मार्च असे म्हणून 13 रविवारपैकी 10 रविवार आम्ही शिकवणार आहोत. आणि हे सगळं आमच्या ट्युशनच्या विद्यार्थ्यांना तो कोर्स पूर्णपणे आमच्याकडे जे तुम्ही फीस भरता त्याच फीसमध्ये आम्ही तो देणार आहे. आणि ज्यांना त्या पद्धतीची अजून चांगली रेग्युलर तयारी करायची त्यांच्यासाठी वेगळा रेग्युलर फाउंडेशन कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. आता हे करण्यामागचं कारण काय? आत्तापासूनच बघा, बरेचसे पालक असे असतात की 7वी 8वी पासूनच कोट्याला घर करून त्या ठिकाणी विद्यार्थ्याला शिकवायला घेऊन जातात. मग तिथं गेल्यानंतर जे मिळणार आहे तेच आम्ही इथं आपल्या निलंगा शहरात आपल्या क्लासेसमध्ये तिथेही असेच एक्सपर्ट फॅकल्टी आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही चालू करतो. मग आता तुम्हाला एवढं का सांगायचं आहे की तुम्ही दर रविवारी जो 3 तासाचा वेळ आहे त्या वेळेमध्ये पाठवा. तुमचा आठवड्याभर कुठल्या ट्युशनचा गोंधळ उडत नाही, शाळेचा काही उडत नाही, काही नाही. आणि 3 तास या ठिकाणी केल्यानंतर शेवटच्या रविवारी त्याची परीक्षा होईल. किमान तुमच्या विद्यार्थ्याला पॅटर्न तरी कळेल की काय आहे, कशा पद्धतीनं असते परीक्षा. फक्त एवढं जरी कळालं तुमच्या विद्यार्थ्याला, ऐका नीट काय सांगलं बघा, की बाबा 25 प्रश्नापैकी मला 20च प्रश्न करेक्ट येतात, 5 प्रश्नाचं मला काहीच उत्तर येत नाही, मी 20च सोडवणार, 5 सोडवणार नाही. एवढं जरी ज्ञान तुमच्या विद्यार्थ्याला मिळालं तर त्याला 80 मार्क पडतील. आणि ज्या विद्यार्थ्यांनी सगळाच पेपर सोडवलाय त्याला 75 मार्क पडतील. एवढं जरी आणि हा आम्ही पॅटर्न ही टीम आली आहे म्हणूनच घेता अशातली बाब नाही, ह्याच्या अगोदर पण आम्ही घेतलेली आहे. पण आता थोडंसं सोपं का जाणार आहे की त्या विषयाचे एक्सपर्ट आहेत आणि त्या विषयाच्या एक्सपर्टच्या माध्यमातून ही सगळी आम्ही तयारी करून घेणार आहोत. आणि हे कायमस्वरूपी दर टर्मला सुद्धा राहणार आहे. आणि उन्हाळ्यामध्ये जे 2 महिन्याचा फाउंडेशन कोर्स आहे तो फाउंडेशन कोर्स आम्ही पूर्ण दिवसभरासाठी करणार आहोत. म्हणजे जे आता मी म्हणलं आता 9वीचे विद्यार्थी आहेत, ह्यांनी 7वी 8वी शिकलेलं नाही, 6वी शिकलेलं नाही, डायरेक्ट आलेले आहेत, त्यांचं बेस पक्का नाही. त्या वर्गात शिकायचं ठीक आहे, होतं सगळं ऑनलाईन होतं, ते होतं, पण त्याच्यात कुणाचंही समाधान पालक म्हणून तुमचं झालं नाही, शिक्षक म्हणून आमचं झालं नाही, विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्याचं झालं नाही. त्यामुळं तो बी कोर्स आम्ही नंतर, आणि तो पूर्ण 10 ते 5चा कोर्स आम्ही ठेवणार आहोत. त्यावेळेस कुठलीही शाळा राहत नाही, काही नाही. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी आणि स्पोकन इंग्लिश असं पूर्ण दिवसभरासाठी आम्ही करणार आहोत. जेवढं आपल्या निलंगा शहरामध्ये जेवढं तुम्हाला त्याच्या पद्धतीने, आणि तुम्ही विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांना ह्या कचाट्यात सापडायचं नसतंय म्हणून तुम्हाला लगेच म्हणतात नाही मी जात नाही, मला समजना गेले, असं उरलंय तसं उरलंय, काही कारणं सांगतात. आलं का लक्षात? तर माझं म्हणणं आहे आम्ही त्याला बघा, तुम्हाला काही म्हणजे लोड म्हणून त्याला आम्ही काही ह्या रविवारच्या कोर्सला कुठलीही आम्ही वेगळी फीस घेत नाहीत. दर रविवारी त्याला काय शिकवलं जाणार आहे ते नोट्स मिळणार आहेत आणि प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न आम्ही देणार आहोत. त्याला रेग्युलरच्या तयारीच्या भाषेत DPP म्हणतात, डेली प्रॅक्टिस पेपर. आम्ही त्यांना WPP असं नाव दिलं कारण आठवड्याला एक क्लास होणार आहे म्हणून, वीकली प्रॅक्टिस पेपर. आणि असे प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न, म्हणजे फिजिक्सचे 250 प्रश्न, केमिस्ट्रीचे 250 प्रश्न, बायोलॉजीचे 250 प्रश्न, मॅथचे 250, 1000 प्रश्नांची तुमच्या विद्यार्थ्यासमोर एक क्वेश्चन बँक राहणार आहे. त्याच्यात त्यांची परीक्षा होणारी आहे. एवढं जरी त्या विद्यार्थ्यानं, फक्त मला तुमच्याकडून एक अपेक्षित आहे की एवढ्या पॅटर्नला तुम्ही रेग्युलर पाठवा विद्यार्थ्याला. विद्यार्थी कंटाळवानं करतात, विद्यार्थ्याला हे नको असतं, एखादा दिवस रविवारची सुट्टी असते, नको वाटतंय. पण मला तुम्हाला पालक म्हणून विनंती करायची की तुम्ही ह्या कोर्ससाठी सगळ्यांनी पाठवा. आलं का? आणि ज्याला वाटलं की बाबा हे रविवारचं खूप चांगल्या पद्धतीनं हुलालंय, मी जर दररोज हा क्लास केला तर दररोजसाठी सुद्धा एक बॅच आहे, ती त्यांच्या सोयीनं करू शकता. त्याला आम्ही कोणाला कंपल्शन कराच म्हणत नाही. तुम्हाला करायचं असेल करा, पण कुठंतरी 10वी होण्याच्या अगोदर जर तुमचा विद्यार्थी ह्या सगळ्या गोष्टीला जर माहिती झाली, कळालं,
तर तुम्हाला ते सगळं माहिती होईल. आता नेमकं काय घेणार आहोत आपण, यासाठी आम्ही एक पॅटर्न तयार केलेला आहे, ते तुम्हाला देते. पटमन वाटप करा 5-6 जण मिळून त्यांना. म्हणजे ह्या 10 रविवारी कोणता भाग शिकवला जाणार आहे हे विद्यार्थ्यालाही माहित आहे, पालक म्हणून तुम्हालाही माहित आहे. पालकाला द्या म्हणा अगदी माग, विद्यार्थ्यांना बी द्या, पालकांना बी द्या. पाणी घ्या सर प्लीज. वाटप करा पटपट. हा काय राहू दे का होत, त्यांना बी द्या चार. आता एक 10-10 मिनिटाचं बोलणं, तोपर्यंत ज्ञानावना पुन्हा थांबत नाही. तर हेड दिलं का, हे दिलं की आणून त्यांना द्यायला लावा, मग आपलं मार्गदर्शन थोडं थोडं चालू करा. घ्या लवकर, इकडं घ्या. ते 4 द्या, त्याच्यातल्या एक द्या, तिकडं एक एक द्या सगळ्याला बंच. आजे त्या पालकांना पाणी द्या की, त्यांनी बसा, तुम्हाला देतात, खाली बसा. तिकडं द्या, तिकडं द्यायचं राहिलं बघा. ए पालकांना दिलात का तिकडं, त्यांना द्या एक एक सगळ्यांना. हा तिकडं मागं द्या सगळ्यांना. हे बघा, स्वामी ते आणून द्यायला लावत असते सांगेपर्यंत. हा इकडं सगळेजण विद्यार्थी आणि पालक थोडं लक्ष द्या. हा जो प्रत्येक विषयाचे हे जे 10 पॉइंट आहेत, हे 10 पॉइंट आम्ही 31 मार्च पर्यंत शिकवणार आहोत. हे फक्त रविवारी क्लास होणार आहे. 3 तासाचा क्लास आहे. 45-45 मिनिटाचे 4 क्लास होतील आणि शेवटच्या रविवारी याच्यावर परीक्षा होईल. या पद्धतीनं प्रत्येक विषय म्हणजे 4 विषय इथे. एक शांत बसा बरं, जरा इकडे लक्ष द्या. आणि हा जो पार्ट आहे, हा जो सिलेबस आहे, हा सिलेबस तुमच्या रेग्युलर सायन्स मधला नाही. हा जो बेसिक लागतो, आपल्याकडे 3 प्रकारचे बोर्डचा अभ्यासक्रम असतो, तशी 4 आहेत. एक स्टेट बोर्ड, जे की ज्या बोर्डला आपण शिकतो, जे की CBSE म्हणतात, ICSE म्हणतात, आणि एक IB बोर्ड असतो, इंटरनॅशनल बोर्ड. अशा 4ही बोर्डचं एकत्रीकरण करून 7वी, 8वी, 9वी मध्ये ज्या गोष्टी बेसिक आहेत, त्या गोष्टी या ठिकाणी आम्ही या रविवारच्या माध्यमातून 13 रविवारमध्ये करून घेणार आहोत. पालक म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे की त्या रविवारच्या क्लासला तुमच्या विद्यार्थ्यांना रेग्युलर पाठवा. शेवटच्या रविवारी झालेली परीक्षा किती मार्क पडलेले बघा तुम्ही, पण कुठं चुकलं हे जर आपण 10वी होण्याच्या आत जर केलो, बरोबर आहे, तर कुठंतरी त्याचा 11वी 12वीला त्याला इनडायरेक्टली फायदा होईल. याच माध्यमातून 11वी 12वीला नीट जेईचे पण आपल्याकडे क्लासेस सगळे चालू झालेले आहेत. कुणाच्या संबंधित असतील त्यांनी लक्षात घ्या. आता माझं हे मार्गदर्शन झाल्यानंतर प्रत्येक सर 1-2 मिनिट तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि मग तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या आम्ही इथंच आहोत. तुम्ही जाताना विचारा. तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा रिपोर्ट आता आमच्याकडे प्रत्येक कोऑर्डिनेटरकडे फाईलमध्ये आहे. पांढरे सर इकडे या. हे पांढरे सर म्हणून 9वी वर्गासाठी कोऑर्डिनेटर आहेत. यांचा इकडे यांचा नंबर तुम्ही पालक जेवढे कोणी 9वीचे आहेत, 10वीचे पण आहेत कोऑर्डिनेटर,
ज्यांनी आहेत त्यांनी सेव्ह करून घ्या. तुमच्या 9वीच्या विद्यार्थ्याची जी बी काही अडचण असेल ती अडचण तुम्हाला त्यांनी सांगतील, तुमच्या घरी येऊन भेटून तुमच्या प्रगतीबद्दल चर्चा करतील, त्याचं सोल्युशन निघेल. एक शांत बसा बरं. 8वी सागर कुठे गेले? 8वी साठी आहेत. थांबा सागर सर म्हणून आहेत. 8वीच्या वर्गासाठी सुद्धा तुम्ही यांचा नंबर आता आम्ही विद्यार्थ्याजवळ देऊ. त्यांनी एक इकडे लक्ष द्या बरं. यांचा नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या पालक म्हणून. तुमच्या विद्यार्थ्याच्या कुठल्याही परीक्षा मार्क काही अडचण असेल तुम्ही त्यांना डायरेक्ट बोलू शकता. आणि 7वी साठी आहेत बालाजी सर म्हणून आहेत, त्यांचाही नंबर घ्या. आणि तुम्ही जोपर्यंत विद्यार्थ्याच्या माहितीसाठी तुम्ही यांच्याशी जास्तीत जास्त संपर्कात राहत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यावर बी एक दबाव राहतो की बाबा आपले वडील आपले आई त्यांना बोलून घेऊन विचारतात, मग आपण परीक्षा दिली नाही म्हणून सांगितलं, पेपर दिले नाही म्हणून सांगितलं, असलं सगळं आता चलत नाही, हे बंद होतंय. तेव्हा ते कुठेतरी जागे होतील खडबडून आणि मग त्याप्रमाणे एक प्रॉम्प्ट चालू राहील. आलं लक्षात? आता या ठिकाणी मी आपल्याकडे जे सायन्स शिकवणारे सर आहेत स्वामी सर, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी एक मार्गदर्शन करावं. पालक आणि विद्यार्थी पण मार्गदर्शन करावं. आज विद्यार्थी पालक मेळावा घेण्यामागचं कारण असं आहे की आम्ही विद्यार्थ्यांना जे नवीन नवीन उपक्रम आहेत ते वारंवार वर्गामध्ये तर सांगतच असतो. काही विद्यार्थी तसाच तुम्हालाही मेसेज देतात पण काही सांगत नाहीत. तर आम्ही जो आमचा पॅटर्न घेतो ते प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. कारण सध्याचं जे जग आहे ते खूप फास्ट बदलत चाललेलं आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला विद्यार्थी कसा उतरला पाहिजे यासाठी आम्ही पूर्णतः त्याची आत्तापासूनच तयारी करून घेतो. आमचा विद्यार्थी 5वीचा विद्यार्थी सुद्धा नीट जेई 12वीची डॉक्टर इंजिनियर होण्याची जी परीक्षा आहे त्यामध्ये जे नेगेटिव्ह मार्किंग आहे त्याचं कॅल्क्युलेशन आमचे 5वीचे विद्यार्थी सुद्धा करतात. आता आम्ही इथं बोलवत असताना 7वी 8वी आणि 9वीचे विद्यार्थी बोलवलेत. ह्याच्यामध्ये करोनाच्या अगोदरच्या पिरियडमध्ये हे 9वीचे विद्यार्थी आमच्याकडे असताना यांचे आम्ही दर संडेला सरनी आत्ता सांगितल्या पद्धतीनं जे प्रोग्राम आहेत ते आम्ही घेतलेले आहेत आणि त्यांना ते शिकवणी देऊन त्याच्यावरती जे आठवड्याला परीक्षा आहेत ते पण त्या विद्यार्थ्यांनी सोडवलेत. आता सध्याच्याला आमच्या विषयासोबत आता माझा विषय विज्ञान आहे. मी शिकवत असताना विज्ञान विषय शिकवत असताना पूर्णतः थेरॉटिकल आहे. फिजिक्समध्ये काहीतरी प्रॅक्टिकल करून दाखवावं लागतं. बायोलॉजीमध्ये पूर्णतः आपली बॉडी आहे. समजा आपलं हर्ट आहे, हर्ट ज्यावेळेस बीटिंग करतं, ज्यावेळेस स्पंदने होतात त्यावेळेस एका स्पंदनाला किती रक्त पुढे ढकलतं हे अतिशय बारकाईनं आम्ही विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे विद्यार्थ्याला फक्त पुस्तकी नॉलेज न मिळता त्याला प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं पाहिजे. विद्यार्थी एखादं समजा आपण उदाहरण घेऊ, आपण लहान वयात असताना 7वी 8वीला डॉक्टरकडे वगैरे गेलो की डॉक्टर सहज आपले हात वगैरे तपासत असताना विचारतं कितवीला आहेस, काय आहे, काय शिकतोय. त्यावेळेस सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे की आपणाला ते आपले हार्टबीट असतील जे काही हे करत आहेत ते आपल्याला कळालं पाहिजे. ब्लड प्रेशर आहे, आता 9वी 8वीला ब्लड प्रेशरचा भाग आहे, त्यावेळेस ते मोजण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरतात हे सगळं आम्ही डिवाइड करून शिकवतो. म्हणजे विद्यार्थ्यांना पुस्तकाचं नॉलेज आहे, त्याचबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज आहे. अशा माध्यमातून आम्ही अतिशय सोपी चांगली तयारी या माध्यमातून करायलो. याच्या सोबत तुम्हाला एक अतिशय चांगलं आणि जास्त विद्यार्थ्याला भेटावं यासाठी आम्ही जे फॅकल्टी बोलवलेली आहे. सायन्समध्ये जे 3 विषय आहेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, या प्रत्येक 3 विषयाची वेगवेगळी प्रत्येक रविवारी आम्ही तयारी करून घेणार आहोत. त्याचबरोबर मॅथमॅटिक्सची सुद्धा सेपरेट तयारी, म्हणजे प्रत्येक संडेला तुमचे 4 क्लास होणार आहेत.
या 4 क्लासला विद्यार्थी पाठवण्याची जिम्मेदारी ही पालकाची आहे आणि इथं आल्यानंतर त्याच्याकडून करून घ्यायची जिम्मेदारी आमची आहे आणि आम्ही जे देतोय ते करण्याची जिम्मेदारी विद्यार्थी म्हणून तुमची आहे। तर या माध्यमातून आपण हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने करणार आहोत आणि तुमचा विद्यार्थी भविष्य काळामध्ये फक्त डॉक्टर इंजिनियरच व्हावा हा उद्देश न बाळगता साधं तुम्ही सेवक पदापासून ते जिल्हाधिकारी सरांनी सांगितल्या पद्धतीनं जर कुठलीही परीक्षा जर तुम्ही दिलात, गणित, विज्ञान, इंग्रजी हा विषय कंपल्सरी आहे, याला कुठलाच पर्याय नाही। तर आपण या पूर्ण स्पर्धेमध्ये पूर्णतः तयारीने उतरण्यासाठी हा आमचा उपक्रम आहे। तर पालकांनीही जागरूकतेने याच्याकडे लक्ष द्या। आपला विद्यार्थी क्लासला येतोय, काय लिहून घेतोय, परीक्षा देतोय का, हे तुम्ही प्रत्येकाने बघितलं पाहिजे। आता यानंतर आपल्या क्लासेसमध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक तुकाराम शिंदे सरांना विनंती करतो की आपणाला मार्गदर्शन करावे। काही नाही, फक्त एक 10 मिनिटांमध्ये संपणारा पालक मेळावा। शांत बसा जरा सगळे विद्यार्थी। नमस्कार, लक्ष द्या इकडे सर्वांनी। मी इंग्रजी विषयाचा प्राध्यापक असल्यामुळे मी तुम्हाला थोडंसं इंग्रजीबद्दल संवाद साधणार आहे। तर हॅलो हॅलो, येतोय आवाज? तर विशेष करून ना पालकांचं पण सर्वांचं इथं आल्याबद्दल विशेष अभिनंदन। आणि इंग्रजी विषय शिकत असताना मी विद्यार्थ्यांसाठी खास करून सोमवार, मंगळवार, बुधवार त्यांच्या रीडिंग स्किल, व्होकॅब्युलरी आणि ग्रामर, सर्वात महत्त्वाचं आहे कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे आकलन शक्ती त्यांची वाढली पाहिजे। आकलन शक्ती वाढण्यासाठी द ॲबिलिटी ऑफ अंडरस्टँडिंग, त्याला वाचावं लागतं। ते वाचून व्यवस्थित तो सेंटेन्स, त्याच्यामध्ये ग्रामर का आहे, त्याच्यामध्ये शब्द कोणता आहे, असे इंग्रजी ही एक सायंटिफिक लँग्वेज आहे। एक शब्द जर घेतला एंड, END एंड, त्याला यस जर लावलं तर सेंड होतो, बरोबर आहे की नाही? त्याला यम जर कनेक्ट केला तर मेंड होतो, जसं यल लावला तर लेंड होतो। असे कित्येक शब्द तयार होतात आणि साधारण विद्यार्थ्यांना सुद्धा समजतं। आणि मला जी गोष्ट सर अनुभवाला आली, ज्या विद्यार्थ्यांची रेग्युलरिटी आहे, म्हणजे सातत्यानं जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांचा एवढा चांगला प्रतिसाद आहे, एवढी चांगली इंग्लिश इम्प्रूव्हमेंट झाली आहे, पालकांना सुद्धा माहिती आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती आहे त्या गोष्टीबद्दल। पण जे विद्यार्थी इरेग्युलर आहेत, सातत्य अब्सेंटी ठेवतात भरपूर, त्याच विद्यार्थ्यांमध्ये थोडंसं अवघड जातं समजून घेण्यासाठी। तर प्रत्येक पालकांना पण एक माझी काइंडली अँड हंबल रिक्वेस्ट आहे, तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांना थोडंसं विचारा आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या पाल्याला जर कधी इंग्रजीचं समजत नसेल तर तुम्ही आवर्जून या इथे प्रश्न विचारा आणि 100% त्याचं सोल्युशन मी 100% गॅरंटी देतो, त्याच्यामध्ये 100% इम्प्रूव्हमेंट होणार म्हणजे होणार। एवढी काळजी तुम्ही सर्वांनी घ्या, पालकांनी सुद्धा ही जबाबदारी घ्या। तर मी इथे थांबतो, थँक्यू। आता आपल्याकडे बायोलॉजीला 11वी 12वी आणि फाउंडेशनसाठी आणि जे दर रविवारी तुमचा बायोलॉजीचा क्लास घेणार आहेत, असे डॉक्टर विस्पुते सर आहेत, ते स्वतः डॉक्टर आहेत, BDS आहेत, तर त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि नेमकं काय गरज आहे या सगळ्या कोर्सची 7वी 8वी पासूनच का गरज आहे याबद्दल ते सांगतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील। ओके, तो सबसे पहले अभी जो यहाँ पे पेरेंट्स आए सबको मेरे तरफ से प्रणाम। फर्स्ट टाइम आप लोगों को मिल रहा हो और मेरे फूलों सभी प्यारे बच्चे, ठीक है। अभी आपसे मैं थोड़ा टाइम के लिए बात करने वाला हूँ,
5 मिनट मेरी बात सुन लेना, ज़्यादा टाइम आपका लूँगा ना, ठीक है। सो सर ने जो हमें कोर्स कंडक्ट करना है ना, उसके बारे में अच्छे से इंफॉर्मेशन सर ने आपको तो दे दी, बट सर ने ना बात करते हुए पेरेंट्स के साथ स्पेसिफिक मुझे ये बात शेयर करनी है। सर ने क्या बोला था कि बहुत से ऐसे पेरेंट्स हैं वो अपने बच्चों को कहाँ पे भेज रहे हैं, कोटा पे भेज रहे, कोटा पे वहाँ पे भेज रहे। अप्रॉक्सीमेटली कोटा में एलन नाम सबने सुना रहेगा ना क्लासेस का, इट इज कॉल्ड एज द फैक्ट्री ऑफ द डॉक्टर्स। वहाँ से क्या होते हैं, डॉक्टर्स बाहर निकलते। तो वही इंस्टीट्यूट में मैंने क्या पढ़ाया है, बायोलॉजी पढ़ाया है। तो वहाँ का जो एक्सपीरियंस था वही एक्सपीरियंस मुझे आप लोगों के साथ शेयर करना है। बेसिकली फाउंडेशन कोर्स होता है क्या बच्चों, देखो फाउंडेशन कोर्स होता है क्या, देखो आप जैसे रूरल एरिया से आए थे ना, वैसे मैं भी रूरल एरिया से ही आया था, और यही बेसिक नॉलेज पता ना होने के वजह से आई लॉस्ट माई MBBS ओनली बिकॉज ऑफ 2 मार्क्स। मेरा MBBS कितने मार्क्स से गया था, 2 मार्क्स से गया था। सो फिर भी आई गॉट BDS एंड आफ्टरवर्ड्स आई बिकम अ डेंटिस्ट। डेंटिस्ट तो मैं बाद में बन गया, बट वो चीज़ मेरे दिमाग में रह गई थी कि जस्ट आई वॉन्ट टू बिकेम डॉक्टर। तो जो चीज़ें मैंने उस टाइम पे फेस की थी ना, वही चीज़ें आपके यहाँ के जो लोकल बच्चे ना वही फेस कर रहे हैं। मतलब होता क्या है, अगर सपोज मैं बायोलॉजी पढ़ रहा हूँ, फिजिक्स पढ़ रहा हूँ, केमिस्ट्री पढ़ रहा हूँ, मैथमेटिक्स पढ़ रहा हूँ, तो एग्जैक्टली फाउंडेशन कोर्स है क्या कि एक सपोज आपको एक बड़ा चैप्टर पढ़ना है ना, वो बड़ा चैप्टर पढ़ने के लिए जो छोटे छोटे कॉन्सेप्ट्स लगते हैं ना, उन्हें हम बोलते हैं कि एक छोटा सा कॉन्सेप्ट है, ये कॉन्सेप्ट आपको ये चैप्टर में भी लेके जाएगा, ये वाला ये चैप्टर में भी लेके जाएगा, ये वाला ये चैप्टर में भी लेके जाएगा। अगर आपका छोटा सा बेसिक कॉन्सेप्ट उस उम्र में क्लियर नहीं हुआ, तो जब आप 11th-12th में जाते हो ना, तो बच्चे ऐसे बैठते क्लास में, सर समझ में आया, बट यहाँ पे कुछ नहीं जाता, यहाँ पे कुछ नहीं जाता। अभी पेरेंट्स आप लोग देखो, आपके हाथ में सर ने ये शीट दिया रहेगा ना, यहाँ पे आप 3rd नंबर का पेज ओपन करो, जहाँ पे बायोलॉजी नाम लिखा रहेगा, ठीक है, निकालो। अभी बच्चों, पेरेंट्स, सब लोग मेरे तरफ अच्छे से देखना है। आपको यहाँ पे ना 10 अलग अलग सिस्टम के नाम लिखे मिलेंगे। तो बेसिकली हमें करना क्या है, यहाँ पे आई गेस शिफा इज देयर, शिफा इज डूइंग रिपीट नाउ, है ना, शी इज इन रिपीटर्स बैच। तो शी विल टेल यू कि यहाँ पे मैंने 10 टॉपिक लिए हैं ना, तो एक टॉपिक पे पर्टिकुलरली 11th और 12th में आपको बहुत बड़ा चैप्टर है, जो चैप्टर फिनिश करने के लिए कितना टाइम लगता है, हमें लगभग 20 से 25 दिन एक चैप्टर फिनिश करने के लिए लग जाते हैं। तो इमेजिन कीजिए, ऐसे जो 10 चैप्टर है, 10 चैप्टर के बेसिक कंसेप्ट आपके अभी से ही क्या हो जाएंगे, क्लियर हो जाएंगे। मतलब डॉक्टर बनने के लिए आपका रास्ता क्या हो जाएगा, थोड़ा आसान हो जाएगा। मतलब जब आप 11th-12th में जाओगे ना, तो बेसिक नाम आपको पता है, एकदम सिंपल चीज़ है। अगर आपको साइकिल चलाना आ गया तो आप हार्ली डेविडसन आराम से चला लोगे ना, बुलेट चला लोगे ना आराम से। तो वही बात है, फाउंडेशन कोर्स मतलब क्या, आपको साइकिल चलाना क्या होता है, साइकिल चलाना सिखाना होता है। बाद में आप कोई भी बड़ी गाड़ी क्या कर लेते हो, अपने आप सीख लेते हो। तो यही एक चीज़ है जो कोटा में इंप्लीमेंट हो रही थी, वही चीज़ यहाँ पे इंप्लीमेंट हो रही है। और यहाँ का जो पैटर्न अभी बना है ना, उसके बारे में थोड़ा मुझे बात करना है। पेरेंट्स स्पेसिफिक मेरे तरफ ध्यान में देगी, क्योंकि पेरेंट्स के पास ये बात बहुत अच्छी से जाएगी। कोटा में हम लोग बच्चों को भेजते हैं ना सर, कि वहाँ पे ऐसे नहीं होता कि हर एक बच्चे को सेम तरीके से पढ़ाया जाता होगा, ऐसे बिल्कुल नहीं है। वहाँ पे बैचेस बना दिए रहते हैं। बैचेस कैसे होते हैं, जिसको टेस्ट में अच्छे मार्क आ रहे ना, वो सबसे ऊपर के बैच में, जिसको थोड़े कम आ रहे वो नीचे के बैच में, और जिसको नई मार्क्स आ रहे ना, वो ऐसे बाजार लगा होता है वहाँ पे। आप सबसे कम बैच में हो तो आपको लो लेवल का मटेरियल मिलेगा, आप मीडियम बैच में हो तो आपको अच्छे लेवल का मटेरियल मिलेगा, और अगर आप सुप्रीम बैच में हो ना, तो आपको सबसे अच्छे लेवल का मटेरियल मिलेगा। तो तरंगे सर ने क्या बोला, हम लोगों ने लगभग ये जो प्लानिंग सर ने किया है ना, ये प्लानिंग सर का अभी 1 हफ्ते पहले का नहीं, जिस दिन वो फंक्शन हुआ था ना, उसके दूसरे दिन ही तरंगे सर ने प्लानिंग किया था कि मेरे यहाँ के बहुत से ऐसे बच्चे हैं जिनके लिए मुझे कुछ ऐसी चीज़ें करनी है। सो फ्रॉम लास्ट 1 month वी ऑल सैट टुगेदर एंड वी हैव प्रिपेयर्ड दिस सिलेबस फॉर यू। तो मुझे लगता है जिसने हमने 1 महीने में ये सिलेबस बनाने के लिए मेहनत ली है, तो उसके लिए आपने तो ज़रूर आना चाहिए, क्योंकि हमारी मेहनत, आपकी मेहनत और आपके माँ बाप के सपने जब ये साथ में कंबाइन हो जाएंगे ना, तो सक्सेस के लिए हमें कोई नहीं रोक सकता। ज़्यादा टाइम नहीं लूँगा। आई गेस आपको समझ में आया रहेगा कि मैंने आपको क्या बताने का ट्राई किया, कि जो अच्छे लेवल की चीज़ें हैं ना, वही आपको यहाँ पे
अवेलेबल हो रही है। और एडवांटेज क्या, अभी मैं हिंदी में पढ़ाता हूँ, तरंगे सर है, स्वामी सर है, मतलब आपके पास देयर इज अ टीचर हु कैन टीच इन हिंदी, देयर इज अ टीचर हु कैन टीच इन मराठी। आपके डाउट्स हमेशा सॉल्व हो जाते हैं। सर ने अभी बताया कि कोऑर्डिनेटर है, वो डायरेक्टली पेरेंट्स से कांटेक्ट कर सकते हैं। तो एक अच्छी तरीके से सिस्टम अभी सेट हो गया है। तो मुझे लगता है कि आप लोगों ने उसके लिए आना चाहिए और बच्चों को भेजिए, आपके बच्चों का कुछ ना कुछ एडवांटेज उसमें से ज़रूर मिल जाएगा। सो आई विल स्टॉप नाउ, थैंक यू। हे केमिस्ट्रीसाठी मिश्रा मॅडम आहेत, हे उत्तर प्रदेशमधून आलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करायला आलेले आहेत। तर त्यांनी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार। सगळ्यांनी शांत ऐकून घ्या। विद्यार्थी शांत बसा। जब हम कोई नया काम शुरू करते हैं तो उसको शुरू करने के लिए हमारे पास एक मोटो होना चाहिए कि इस काम को शुरू करके हमको उस काम से क्या फ़ायदा होगा, क्या नुकसान होगा। आप लोगों को पता है हर साल जनसंख्या इम्प्लीमेंट हो रही है, हर साल इंक्रीजमेंट हो रही है, हर साल पॉपुलेशन बढ़ रही है। पॉपुलेशन बढ़ने की वजह से कंपटीशन बढ़ रहा है। जब आप किसी कंपटीशन में बैठते हो तो आपको अपना लेवल पता चलता है। अगर आप तैयारी पहले से शुरू की जाए, जैसे अगर आपने 6-7 स्टैंडर्ड से अपने बेसिक्स क्लियर कर लिए, तो आपको बाद में जब आप कंपटीशन में बैठोगे तब आपको वो क्या होगा, वो सारी चीज़ें जो आपको उस समय सिखाई जाएगी वो आपको पहले थोड़ी थोड़ी आती रहेगी। इससे आपका फ़ायदा होगा, आपका टाइम बचेगा, क्योंकि 11th-12th पूरा सिलेबस आपका एक साथ एक पेपर में आ रहा है। समझ रहे हो, जो सिलेबस हम 2 साल पढ़ रहे हैं वही सिलेबस हमको एक पेपर में पढ़ना है। 2 साल का सारा टॉपिक एक साथ रिवाइज कर सकते हो, कभी नहीं कर सकते हो। लेकिन जब उसके बेसिक्स आपको 6, 7, 8 स्टैंडर्ड से क्लियर रहेंगे तो आपको वो सिलेबस रिवीजन करने की भी उतनी ज़रूरत नहीं पड़ेगी। फाउंडेशन का मतलब क्या है, जैसे जैसे आपकी क्लासेस बढ़ेगी आपसे कोई नहीं पूछेगा कि आपको ये टॉपिक आ रहा है, ये टॉपिक आ रहा है, ये टॉपिक आ रहा है, कोई नहीं पूछेगा। आपको बस ये बताया जाएगा कि आपके सिलेबस में ये टॉपिक है, ठीक है। जैसे फॉर एग्जांपल मैं अगर बात करूं किसी कंपाउंड की, मैंने बात करी पानी की, मैं डायरेक्टली बताऊंगी H2O पानी का फॉर्मूला है। मैं आपको कभी भी 11th क्लास में नहीं बताऊंगी कि फॉर्मूला बनता कैसे है, H2O की हाइड्रोजन की वैलेंसी कितनी होगी, ऑक्सीजन की वैलेंसी कितनी होगी, मैं ये सब नहीं बताऊंगी। क्यों? क्योंकि इतना सिलेबस रहेगा। अगर मैं ये सब बताने लगूंगी तो वो पोर्शन जो एक्चुअली इम्पॉर्टेंट है आपके एग्जाम के लिए वो क्लियर नहीं हो पाएगा। हमेशा अगर आप एक सीढ़ी है, एक सीढ़ी को एक एक कदम चढ़ रहे हैं तो आप आसानी से पहुंच जाएंगे। और जब सीढ़ी के स्टेयर्स को आप कूद के चढ़ते हैं तो आपके गिरने का खतरा रहता है। इस गिरने के खतरे से बचने के लिए हमेशा अपने एक एक लेवल के अकॉर्डिंग पढ़ना चाहिए। फाउंडेशन बैच का मोटो बस इतना है कि आप उस सीढ़ी के पहले कदम से लेके 10वें कदम तक, मतलब जितना आप 11th स्टैंडर्ड में पहुँचे, जितना बेसिक आपको 11th स्टैंडर्ड में ज़रूरत हो उतना आपको क्लियर हो। जैसे फॉर एग्जांपल अगर जब आप लोग छोटे थे डायरेक्टली आप लोगों से मम्मी पूरी पूरी बात नहीं कहती थी ना, जैसे अब बात करती है, पूरी बात एक साथ नहीं बोलती थी, थोड़े छोटे छोटे शब्द सिखाए जाते थे आपको, मम्मा बोलना, पापा बोलना, ऐसे छोटे छोटे शब्द सिखाए जाते थे। जब आपने चलना स्टार्ट किया तो डायरेक्टली आप दौड़ने नहीं लग गए ना, पहले आप घुटनों के बल चलना शुरू किए, फिर धीरे धीरे एक एक कदम रखना शुरू किए। फाउंडेशन क्या है? एक एक कदम है किस तरफ हमारे कंपटीशन के लेवल को, हमारे कॉम्पिटिटिव एनर्जीज को इंक्रीज करने के लिए फाउंडेशन कोर्स सिर्फ एक आपकी सीढ़ियाँ है। और अगर ये सीढ़ियाँ अभी से क्लियर हो गई तो आपको ये सीढ़ियों से आगे के टाइम में बहुत बहुत हेल्प होगी। और उसकी वजह से आपका अगर बेसिक क्लियर है, अगर आपको चलने आता है तो आपके लिए दौड़ना इजी है, आप अच्छे से चल सकते हो तो आपके लिए दौड़ना बहुत आसान होगा। पेरेंट्स भी ये बात को समझ सकते होंगे कि जैसे जैसे आप देख रहे हो हर साल बच्चे बढ़ रहे हैं, हर साल बच्चों का कंपटीशन बढ़ रहा है। किसी एग्ज़ाम में पहले 1 से 1.5 लाख बच्चे बैठते थे, अब उसी नीट के एग्ज़ाम में 14 से 15 लाख बच्चे बैठते, 14 से 15 लाख बच्चे बैठते। आप समझ रहे हो, अगर आप उन 14 से 15 लाख बच्चों से 3 साल फाउंडेशन कोर्स करके 3 साल आगे रहोगे तो आपको सीट अच्छी मिलेगी। सीट नहीं बढ़ रही है, कॉलेज बहुत कम बढ़ रहे हैं, बढ़ क्या रहा है? सिर्फ कंपटीशन बढ़ रहा है। कंपटीशन का ऐसा नहीं कि बहुत स्ट्रेस है, क्योंकि आपको चाहिए तो एक सीट,
स्ट्रेस नहीं लेना है किसी चीज़ का, लेकिन आपको उसके लिए मेहनत करनी है। और वो मेहनत अगर आप समय से पहले स्टार्ट कर दोगे तो उस मेहनत में आपको आसानी होगी। जैसे कि आप लोग जानते हो कि अगर पढ़ाई करनी है, क्योंकि पहले के एजुकेशन सिस्टम में अब के एजुकेशन सिस्टम में बहुत अंतर हो गया। पहले सिर्फ बच्चों का इन्वॉल्वमेंट होता था, बच्चे जो चाहते थे उनके हिसाब से पढ़ते थे, टीचर टॉपिक बता के चला जाता था, जिस बच्चे को पढ़ना है वो पढ़े, जिसको नहीं पढ़ना है नहीं पढ़े। पेरेंट्स भी इस चीज़ का बहुत बर्डन नहीं लेते थे। फॉर एग्जांपल अगर मेरी मम्मा है तो वो बहुत बर्डन नहीं लेती थी कि मैं क्या पढ़ रही हूँ, क्योंकि उस टाइम पे ऐसे थोड़े से एजुकेशन सिस्टम ऐसा था कि पेरेंट्स कम इन्वॉल्वमेंट करते थे। लेकिन अब पेरेंट्स को भी इन्वॉल्व होना पड़ेगा। आप कोई बात नहीं, आप अपने बच्चों को नहीं पढ़ा पा रहे, ज़रूरत भी नहीं है, टीचर बनने की ज़रूरत नहीं है आपको घर पर। आप बस अपने बच्चे से पूछो कि वो पढ़ रहा है कि नहीं पढ़ रहा है, कितना टाइम पढ़ रहा है, उसका एक प्रॉपर टाइम टेबल बना है कि नहीं, वो सुबह टाइम से उठ पाता है कि नहीं, टाइम से उठ रहा है तो वो अपने टाइम कहाँ इन्वेस्ट कर रहा है। एक और प्रॉब्लम है आजकल सारे बच्चों की, छोटे छोटे बच्चे जो 3-3 साल के बच्चे हैं उनको भी घर पर मम्मा मोबाइल्स दे देती है कि हमारा पीछा छोड़े, फ़ोन चलाए। आप सबको एक काम करना है, सारे पेरेंट्स को अपने बच्चों को मोबाइल से जितना हो सके उतना अभी दूर रखिए, क्योंकि अभी उनको ज़रूरत नहीं है उस चीज़ की। अभी अगर वो कुछ ऐसा पूछ रहे हैं जिसका आंसर आपको नहीं पता है, कोई बात नहीं, आप बोलिए टीचर्स को पूछिए। मोबाइल से जितना दूर रखेंगे वो बच्चे अपने बुक में उतना ही ध्यान रखेंगे। जितना ज़्यादा आप बच्चों को इधर उधर की बातों से थोड़ा सा कम करेंगे उतना बच्चों का ध्यान एजुकेशन में जाएगा, और वो एजुकेशन उनके लिए फ़ायदा है। अगर बच्चा कोई स्किल डेवलप कर रहा है, फॉर एग्जांपल किसी को ड्राइंग बनाने आती है, वो ड्राइंग कर रहा है, वो करे वो काम। लेकिन कोई बच्चा जो सिर्फ यहाँ से जाके तुरंत फ़ोन लेके फ़ोन में वीडियोस देखने लग रहा है, तो ये काम किसको रोकना पड़ेगा? पेरेंट्स को रोकना पड़ेगा, उनका फ़ोन कम करवाना पड़ेगा। क्योंकि एक बच्चे के बेस्ट फ्यूचर सिर्फ उसका पेरेंट्स चाहता है, उसके पेरेंट्स और उसके टीचर चाहते हैं कि हमारा बच्चा बहुत आगे जाए। उस आगे जाने के लिए छोटी छोटी बातों का ध्यान रखना पड़ता है, छोटे छोटे कदम उठाना पड़ता है, और उसके लिए 2 कदम आप लोग आज से ट्राई कीजिए। फर्स्ट कदम कि आप बच्चों का फ़ोन थोड़ा कम कीजिए। दूसरा कदम, आप बस बैठ के आप घर के काम कर रही है, खाना बना रही है, आप बच्चों को बुला लीजिए, बताओ कौन कौन सी क्लास में क्या पढ़ाया गया। आपको समझ में आ रहा है नहीं आ रहा उससे मतलब नहीं, लेकिन बच्चे को एटलीस्ट ये तो रहेगा कि वो टॉपिक के नेम तो बताएगा आपको, उसको कुछ तो रहेगा। आप ऑफिस से आ रहे हैं, अपनी जॉब से आ रहे हैं, घर पर बैठे हैं, खाना खा रहे हैं साथ में बच्चों से पूछो कि स्कूल में क्या पढ़ाया, कोचिंग में क्या पढ़ाया, क्या बातें हुई, क्या सीखा। अच्छा, अगर उसने बोला कुछ सीखा तो आप उससे क्वेश्चन भी करो, ऐसा नहीं, क्वेश्चन करो, आप पूछो। जैसे अगर वो बच्चा बोला कि आज मैंने पानी के बारे में सीखा, तो बोले बताओ। अगर वो बच्चा आपको कुछ बता रहा है, आप सीखिए, आप भी उससे समझिए, क्योंकि पेरेंट्स भी अपने बच्चों से सीख सकते हैं। सबको पता है हर किसी को हर चीज़ नहीं आती है, बहुत सारी चीज़ आपके बच्चे आपको सिखा सकते हैं। आपके बच्चे आपको सिखा रहे हैं, उनकी स्किल क्या हो रही है, डेवलप हो रही है। अगर कोई बात कोई बच्चा अपनी मम्मी या पापा से शेयर करता है, वो बात वो कभी नहीं भूलता है। कोई टॉपिक अगर आपका बच्चा आपको बता रहा है, फॉर एग्जांपल अगर हर्ट ही है, आपके ह्यूमन हर्ट के बारे में, आपके दिल के बारे में अगर आपका बच्चा आपको बता रहा है, तो क्या वो कभी भूलेगा? नहीं भूलेगा ना। आपको करना क्या है, बस 5 मिनट रुक के उसकी बातें सुननी है, उससे पूछना है डेली कम से कम 5-10 मिनट। सब बच्चों के मम्मी पापा का ये काम होना चाहिए कि उनसे बैठ के बात करो, उनसे पूछो क्या पढ़ाया गया, क्या नहीं पढ़ाया गया, क्या समझ में नहीं आया। क्योंकि बहुत सारे बच्चे बहुत शाय होते हैं, वो टीचर से नहीं बोल पाते, उनको इंसल्ट लगती है कि क्लास में हम क्वेश्चन पूछेंगे, हमारी बेइज्जती होगी कि इतनी छोटी सी बात तुमको नहीं आती। लेकिन कोई बच्चा अपने मम्मी पापा से कभी शर्माता नहीं है, आपसे वो बात करेगा, आपको बताएगा कि मुझे ये बात नहीं समझ में आई, सर ने पढ़ाया, मैम ने पढ़ाया, ये बात समझ में नहीं है, आपको बताएगा। कोऑर्डिनेटर्स के नंबर हैं आपके पास, आप कोऑर्डिनेट करो, आप बात करो उनसे कि ऐसा है कि ऐसी बात समझ में नहीं आई, तो हम उस बच्चे पे स्पेशल ध्यान देंगे कि उसको ये बातें नहीं समझ में आती, उसको एक बार में बातें नहीं पकड़ मिलती है, उसको थोड़ा और ध्यान देना पड़ेगा। ये सारी चीज़ें आप अगर कोऑर्डिनेट करेंगे हमसे, जितने भी पेरेंट्स हैं हमसे कोऑर्डिनेट करेंगे, क्योंकि बच्चे और पेरेंट्स दोनों के कोऑर्डिनेशन से ही उनका एजुकेशन अच्छा हो सकता है। और आप लोगों को पता है एजुकेशन सिस्टम अपने आप में बहुत ऊपर जाते जा रहा है, क्योंकि जो चीज़ें आप लोग अगर आपने ध्यान दिया होगा, आप लोग जो चीज़ें 11th-12th में पढ़ते थे वही चीज़ें आज की बुक में 6th, 7th, 8th में पढ़ाई जाती है। अगर आप बुक ध्यान देंगे, पहले का सिलेबस और आपका सिलेबस ध्यान देंगे,
जो चीज़ें आपने बहुत बाद में पढ़ी है वो चीज़ें बच्चों को पहले से बढ़ाई जा रही है। क्यों? क्योंकि उनका कॉम्पिटिटिव लेवल इंक्रीज किया जा रहा है कि वो तैयार हैं, एक ऐसे फ्यूचर के लिए तैयार है जिनमें उनको कंपटीशन करना हो। आई होप आपको मेरी बातें थोड़ी समझ में आई हो और मैंने बहुत पकाया नहीं हो। मेरा नाम सुप्रिया है, सुप्रिया मिश्रा, मैं यूपी से हूँ। थैंक यू। आशुतोष प्रधान सर म्हणून आहेत, मॅथमॅटिक्स शिकवतात. आम्ही जरी रेग्युलर सिलेबस शिकवत असलो तरी JEE-साठी आणि MST CET-साठी कशा पद्धतीचं मॅथ लागतं आहे ह्याच्यासाठी सर बिहारवरून आलेले आहेत, पाटण्याचे आहेत सर मार्गदर्शन करतील. हेलो बच्चों, कोई शौक नहीं है? देखिए मैं बता रहा हूँ, जैसे कहने का मतलब ये है कि फाउंडेशन क्या होता है। सबसे बड़ा चीज़ फाउंडेशन होता क्या है, ठीक है। मान लीजिए बच्चा को अगर शुरू में अगर हम पढ़ाते हैं मैथ में अगर उसको एडिशन नहीं आएगा, डिवाइड नहीं आएगा, ठीक है, मल्टीप्लिकेशन नहीं आएगा, तो क्या उसको दिक्कत होने लगेगा? आगे होगा ना दिक्कत। कोई भी क्वेश्चन बनाने में मैथ क्या होगा, आगे दिक्कत होने लगेगा। इसलिए उसी तरह फाउंडेशन क्या होता है कि एक स्टार्टिंग फेज है। अगर हम क्या करते हैं 7 क्लास में, 8 क्लास में, 9th क्लास में, ठीक है, अगर हम अपना सब्जेक्ट के प्रति बेसिक क्लियर कर लेते हैं तो आगे क्या होता है, जब हम JEE में जाते हैं, ठीक है, या हम मेडिकल क्षेत्र में जाते हैं तो क्या होता है, हमको मैक्सिमम चीज़ हमको पता रहता है, ठीक है। वहाँ पर क्या होता है कि पैटर्न बनाया जाता है, ठीक है, जो पैटर्न कितना नंबर का होगा, ठीक है। एग्ज़ाम जो होता है, एग्ज़ाम कितना नंबर का होगा, निगेटिव मार्किंग होगा कि नहीं होगा, ठीक है। और निगेटिव मार्किंग होगा तो उस निगेटिव मार्किंग से हम लोग कैसे बचेंगे, बात समझ में आ रहा है? उस निगेटिव मार्किंग से हम लोग कैसे बचेंगे। जैसे मान लीजिए आप एग्ज़ाम दे रहे हैं, ठीक है, एग्ज़ाम दिए, क्या किए, क्वेश्चन पढ़े आंसर मार दिए, क्वेश्चन पढ़े आंसर मारे, तो आंसर मारने से क्या हो गया, उसमें गलत होने का भी चांसेस है और सही होने का भी चांसेस है, ठीक है। तो आपको मैक्सिमम यहाँ सिखाया जाएगा कि क्वेश्चन को हम लोग किस प्रकार पढ़ेंगे, ठीक है, और क्वेश्चन को समझेंगे कैसे, उसके ऑप्शन को कैसे डिस्कार्ड करेंगे और तुरंत कम समय में सबसे ज़्यादा कैसे बनाएंगे, ठीक है, और नंबर मैक्सिमम मार्क्स कैसे लाएंगे, ठीक है। मेरा नाम आशुतोष प्रधान हुआ, मैं बिहार से हूँ और मैं जुपिटर में मैथ पढ़ाता था, मैथ का फैकल्टी था। और यहाँ मेरा यही टारगेट है कि आप लोग आइए और कम से कम उस कोई भी क्वेश्चन को इस तरीक़ा से बताया जाए ताकि आपको बनाने में आसानी हो, नंबर मैक्सिमम आए और आपको कोई दिक्कत ना हो। थैंक यू। सरचा शेवटचा आहे, इंट्रोडक्शन देतील आणि मग हा कार्यक्रम संपेल. दोनच मिनिट झालं शेवटचा आहे, शेवटचा. हाँ, गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू। मैं अनुराग कुमार हूँ। मैं पिछले 10 ईयर से फिजिक्स पढ़ा रहा हूँ। इससे पहले मैं फिटजी थाने सेंटर में पढ़ा रहा था। फिटजी कोचिंग सेंटर जो है IIT JEE का नंबर 1 कोचिंग सेंटर है अभी पूरे ऑल ओवर इंडिया में। और वहाँ भी देखा और बहुत सारे कोचिंग सेंटर में मैंने देखा कि अब जो है कंपटीशन का ट्रेड चेंज हो गया है। ट्रेड चेंज होने का मतलब क्या हुआ, आज से 10 साल पहले स्टूडेंट लोग 10th पास करने के बाद IIT JEE और नीट का तैयारी करते थे। लेकिन अब क्या हो गया, 7th क्लास से 6th क्लास से स्टार्ट कर देते हैं IIT JEE का प्रिपरेशन करना। तो हर कोचिंग में यही है। और जो 7th क्लास से 6th क्लास से प्रिपरेशन तैयारी स्टार्ट करते हैं तो वो जो होता है 11th 12th क्लास में सिर्फ और सिर्फ प्रैक्टिस करते हैं, टेस्ट DPP सॉल्व करके, और वो अपना रिजल्ट अच्छा कर लेते हैं। और वही ट्रेड जब चला हुआ है तो हम लोग सोचे क्यों नहीं ये ट्रेड यहाँ भी स्टार्ट किया जाए जिससे यहाँ का भी रिजल्ट अच्छा हो। पूरे ऑल ओवर इंडिया में ये ट्रेड चला हुआ, 6 क्लास 7 क्लास से ही IIT JEE और नीट का प्रिपरेशन की तैयारी कराया जाता है। तो वही हम लोग स्टार्ट करते हैं। और मैं बिहार से बिलोंग्स करता हूँ और मैं पिछले 10 ईयर से फिजिक्स पढ़ा रहा हूँ IIT JEE और नीट के लिए। थैंक यू। सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या विद्यार्थ्याचं प्रगतीबद्दल, ॲब्सेंटीबद्दल बघायचं असेल
तर इथं सगळा रिपोर्ट आहे. कुणाला वैयक्तिक पालकांना विद्यार्थ्यांना आम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी थांबून विचारू शकता, भेटू शकता. आणि येत्या 1 तारखेला नवीन वर्षामध्ये रविवारपासून हा क्लास चालू होलेला आहे. फक्त रविवारी पाठवायचं आहे तुम्हाला रेग्युलर क्लास सोडून. तर नहीं बाद में बताएंगे, जरा डिस्कस करके. ज्यांना अगोदर पालक जातील आणि ज्यांना मला बोलायचं आहे, विचारायचं आहे, काही हे करायचं आहे, नंबर घ्यायचा आहे त्या सरांचा कोऑर्डिनेटरचा, तर त्यांनी थांबून घेऊ शकता. बाकी कार्यक्रम संपलाय. सगळ्यांचे धन्यवाद.